Hello student, in today's lecture we are going to start our next point, chemical properties of aldehydes and ketones. ओके, तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन मेथड संपवलेला आहे. आता आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये जी फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीज आहे बघा, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके, आपण म्हणजे अल्डिहाइड्स अँड कीटोन कसं आपण ओळखायचं त्यासाठी काही लॅबोरेटरी टेस्ट आहे. ओके, ते इथे आपण बघणार आहोत. तर आपण आता पहिल्यांदा अल्डिहाइड्सची टेस्ट बघूया. ओके, टेस्ट गिवन बाय ओनली अल्डिहाइड्स. ओके, अल्डिहाइडची टेस्ट आहे, त्याच्यामध्ये काही टेस्ट आहेत त्याही आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आपण बघणार आहोत लॅबोरेटरी टेस्ट. ओके, टेस्ट गिवन बाय ओनली अल्डिहाइड्स. ओके, म्हणजे ह्या फक्त अल्डिहाइड्स साठी टेस्ट आहेत, कीटोन साठी नाही. कीटोन साठी जी लॅबोरेटरी टेस्ट आहे हे आपण अल्डिहाइडच्या टेस्ट झाल्यानंतर बघणार आहोत. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये जी फर्स्ट टेस्ट आहे, ओके, ती आहे चीफ टेस्ट. चीफ टेस्ट. आता ही जी चीफ टेस्ट आहे, आता याच्यामध्ये बघा, चीफ टेस्ट मध्ये चीफ रिएजंट म्हणून कोण ऍक्ट होईल, तर जो रिएजंट तिथे वापरला जातो पॅरारोझॅनिलिन. पॅरारोझॅनिलिन हायड्रोक्लोराइड. पॅरारोझॅनिलिन हायड्रोक्लोराइड हा रिएजंट चीफ टेस्ट साठी यूज केला जातो. ओके, आता आपण तिथे अल्डिहाइड घेणार आहोत. RC डबल बॉन्ड O, दिस इज अल्डिहाइड, यू नो व्हेरी वेल. ओके, सो हा काय आहे, रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. ओके, आणि तिथे आपल्याला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जो आपण वापरणार आहोत रिएजंट, तो पॅरारोझॅनिलिन हायड्रोक्लोराइड. आता ही टेस्ट आपण कशी करणार आहोत लॅबोरेटरीमध्ये बघा. आता हा जो पॅरारोझॅनिलिन हायड्रोक्लोराइड आहे, ओके, पॅरारोझॅनिलिन हायड्रोक्लोराइड. पॅरारोझॅनिलिन हायड्रोक्लोराइड. ओके, याचा कलर कसा असेल तर तो पिंक. ओके, पिंक कलर आहे, और मॅजेंटा कलर असंही म्हटलं जातं. ओके, तर पॅरारोझॅनिलिन, ओके, जो आपण हायड्रोक्लोराइड जो रिएजंट यूज केलेला आहे त्याच्यामधून आपण SO2 गॅस पास करणार आहोत. ओके, तो कसा कलरचा असेल तर पिंक और मॅजेंटा कलरचा असेल, आणि त्याच्यातून जर आपण SO2 गॅस जर पास केला तर तो कलरलेस होईल. ओके, काय होईल, कलरलेस होईल. त्यानंतर जर आपण त्याच्यातून अल्डिहाइड जर आपण पास केला, ओके, अल्डिहाइड कंपाऊंड जर एखादं अल्डिहाइड कंपाऊंड जर आपण पास केलं, ओके, तर पुन्हा काय होईल, पिंक कलर अपियर होईल. ओके, पुन्हा पिंक कलर अपियर होईल. ओके, त्यावरून आपण असं ओळखू शकतो की दीज आर दी अल्डिहाइडिक कंपाऊंड. ओके, जे कंपाऊंड आहे ते त्याच्यामध्ये अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. या टेस्ट वरून आपण ओळखू शकतो. त्याला चीफ टेस्ट असंही म्हटलेलं आहे. ओके, चीफ टेस्ट असं म्हणतात, आणि त्याच्यासाठी जो आपण रिएजंट यूज केलेला आहे तो पॅरारोझॅनिलिन हायड्रोक्लोराइड. तो पिंक कलरचा असतो, आणि त्याच्यामधून जर SO2 गॅस जर आपण पास केला तर कलरलेस होईल, आणि त्यातून पुन्हा जर अल्डिहाइडिक कंपाऊंड जर आपण पास केला तर पिंक कलर काय होईल, अपियर होईल पुन्हा. ओके, तर ही टेस्ट ओनली फॉर अल्डिहाइड. अल्डिहाइडसाठी ही टेस्ट आहे, कीटोन साठी नाहीये. कीटोन साठी जर आपण ही टेस्ट केली तर ही टेस्ट अब्सेंट येईल. ओके, तर इथे यावरून आपण ओळखू शकतो की हे काय आहे, अल्डिहाइडिक कंपाऊंड इथे प्रेझेंट आहे जर पिंक कलर अपियर झाला तर. ओके, आता जी नेक्स्ट टेस्ट आहे बघा, टोलन्स टेस्ट. जी नेक्स्ट टेस्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट बघतोय आपण, म्हणजे लॅबोरेटरी मध्येही आपण ओळखू शकतो की हे कंपाऊंड जे आहे ते अल्डिहाइडिक कंपाऊंड आहे की कीटोनिक कंपाऊंड आहे. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट जी आहे मी ते बी लिहिते, टोलन्स टेस्ट. ओके, टोलन्स टेस्ट, किंवा त्याला काय म्हटलेलं आहे, सिल्वर मिरर टेस्ट. काय म्हटलेलं आहे, सिल्वर मिरर टेस्ट असंही म्हटलं जातं या टेस्टला. आता या टेस्टमध्ये ऍक्च्युअली काय होईल बघा,
इथे आपण जो रिएजंट यूज करणार आहोत, ओके, तो काय आहे बघा इथे, अमोनिकल सिल्वर नायट्रेट. अमोनिकल सिल्वर नायट्रेट हा रिएजंट आपण यूज करणार आहोत. सिल्वर नायट्रेट मीन्स AgNO3 हे माहिती आहे तुम्हाला, प्लस अमोनिकल NH4OH. ओके, आता हे जर आपण इथे कंबाईन केलं तर कसं तुम्हाला कंपाऊंड मिळेल, हे आपण असं लिहूया, AgNH3 ट्वाइस, ओके, OH. हे आपण असं लिहिणार आहोत. अमोनिकल सिल्वर नायट्रेट हा आपण रिएजंट यूज करणार आहोत टोलन्स टेस्ट मध्ये. त्याला सिल्वर मिरर टेस्ट असंही म्हटलं जातं. आता इथे बघा आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून ही रिॲक्शन करणार आहोत. आता इथे काय होईल, रिॲक्शन मी तुम्हाला दाखवते. तर आपण ऍक्च्युअल मेकॅनिझम बघूया. ओके, मी इथे अल्डिहाइड घेते, RC डबल बॉन्ड H. दिस इज अल्डिहाइड, यू नो, दिस इज अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ टोलन्स रिएजंट. आता मी इथे मगाशी तुम्हाला दाखवलेलं AgNH3 ट्वाइस. ओके, इथे मायनस चार्ज असेल आणि OH, ओके, इथे प्लस असेल आणि OH मायनस. ओके, आता इथे बघा ह्या दोन्हीलाच काय म्हटलेलं आहे, टोलन्स रिएजंट असं म्हटलं जातं. दिस इज टोलन्स रिएजंट. आणि जर तुम्ही हे बॉईल केलं, ओके, अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ टोलन्स रिएजंट, तर तुम्हाला काय मिळेल, कार्बॉक्सिलेट मिळेल. ओके, म्हणजे अल्डिहाइड तुम्हाला माहिती आहे, अल्डिहाइड बरोबर जर तुम्ही माइल्ड ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला अल्डिहाइडचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये मिळेल. ओके, तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल. ओके, तर इथे बघा अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ टोलन्स रिएजंट आणि बॉईल जर केलं तर तुम्हाला कार्बोक्सिलेट मिळेल, RC डबल बॉन्ड O. ओके, O मायनस, दिस इज कार्बोक्सिलेट. त्यानंतर बघा प्लस इथला हायड्रोजन एक आणि हा OH म्हणजे H2O बाहेर पडेल, प्लस हा Ag. तुम्हाला इथे सिल्वरचा प्रेसिपिटेट मिळेल, सिल्वर मिरर टेस्ट. ओके, सिल्वर मिरर प्रेसिपिटेट असं म्हटलं जातं. आणि हा जो असतो तो ग्रेश ब्लॅक कलरचा असतो प्रेसिपिटेट. ग्रेश ब्लॅक कलरचा तुम्हाला प्रेसिपिटेट मिळेल, प्लस अमोनिया बाहेर पडेल. ओके, अमोनिया बाहेर पडेल. आता इथे बॅलन्सिंग करा. इथे तुम्ही थ्राइस घ्या, इथे थ्राइस. ओके, सो इथे करावे लागेल आपल्याला ट्वाइस. ओके, म्हणजे इथे बघा हायड्रोजन किती झाले, इथे 6 आणि 3 9 आणि 1 10 झाले. इथे बघा किती झाले, इथे बघा किती 3 2 6. ओके, 7 8 आहेत. सो इथे आपण ट्वाइस करूया. ओके, म्हणजे 4 आणि हे 6 10 झाले. ओके, हायड्रोजन 10 झाले. त्यानंतर इथे आपल्याला Ag इथे H2O ट्वाइस करावे लागेल. ओके, आणि इथे NH2 ट्वाइस करावे लागेल. सो आपली इथे रिॲक्शन बॅलन्स होतीये. ओके, इथला जो Ag आहे तो Ag आहे इथे. आणि ऑक्सिजन बघा किती आहे, एक रिएक्टंट मध्ये बघा 3 आणि 1 4 आहेत. सो इथे बघा किती आहेत, 1 2 3 आणि 4. ओके, बॅलन्स झालेली आहे रिॲक्शन. आता इथे बघा हा जो तुम्हाला सिल्वरचा इथे प्रेसिपिटेट ग्रेश ब्लॅक कलरचा जो प्रेसिपिटेट मिळालाय, ऍक्च्युअली काय होईल, जर टेस्ट ट्यूब मध्ये जर इथे तुम्ही घेतली टेस्ट ट्यूब, ओके, टेस्ट ट्यूब, आणि जर तुम्ही इथे काय असेल तुमचा इथे ग्रेश ब्लॅक प्रेसिपिटेट असेल, ओके, तर तो जो सिल्वर मिररचा आहे तो असा इथे असा टेस्ट ट्यूबच्या वॉलला असा दाखवलाय, सिल्वर मिरर टेस्ट अशी फॉर्म होईल. आणि जर तुम्ही इकडून जर बघितलं तर तुम्हाला तुमचा चेहरा दिसेल याच्यामध्ये. ओके, आणि जर तुम्ही हे वॉटर बाथ मध्ये ठेवलं तर, ओके, हिटिंग करावं लागेल ह्याला, आणि किंवा हिटिंग करू शकता किंवा वॉटर बाथ मध्ये ठेवलं तर दिस इज व्हेरी गुड. ओके, तर इथून काय मिळेल तुम्हाला, ग्रेश ब्लॅक कलरचा सिल्वर मिरर टेस्ट मिळेल. ओके, सिल्वरचा इथे प्रेसिपिटेट मिळेल तुम्हाला, सिल्वर मिरर टेस्ट म्हटलं जातं त्याला, म्हणून ह्या टेस्टला सिल्वर मिरर टेस्ट असंही म्हटलं जातं. तुम्ही इकडून बघितलं तर तुम्हाला तुमचा चेहरा दिसेल. ओके, आता इथे काय होईल, ऍक्च्युअली हा जो अल्डिहाइड जो घेतलेला आहे तुम्ही, ओके, तो काय करेल, इथे रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. आता इथे बघा Ag जो आहे, Ag ह्याच्यामधला रिएक्टंट मधला, ओके, तो किती चार्ज आहे, त्याच्यावरती +1 चार्ज आहे. ओके, आणि जो इथे Ag जो तुम्हाला प्रोडक्ट मध्ये मिळालेला आहे, ओके, त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे.
ओके, म्हणजे इथे काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालेला आहे. सो इथे काय होईल, रिडक्शन होईल. म्हणजे अल्डिहाइड हा रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. ओके, म्हणजे तो रिड्युसिंग एजंट मधून ऍक्ट होईल आणि तो स्वतःच काय करेल, इथे ऑक्सिडेशन करेल. म्हणजे इथे बघा RC डबल बॉन्ड OH च्या ऐवजी इथे काय झालेलं आहे, RC डबल बॉन्ड O मायनस कार्बोक्सिलेट आयन मिळाले तुम्हाला. ओके, सो इथे काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. म्हणजे Ag प्लस ऑक्सिडेशन नंबर +1 आहे रिएक्टंट मधल्या सिल्वरचा आणि प्रोडक्ट मध्ये तुम्हाला जो Ag सिल्वर जो प्रेसिपिटेट मिळाला त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. ओके, म्हणजे इथे तुम्ही असं म्हणाल ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस तो रिडक्शन इथे होईल आणि जर ऑक्सिडेशन नंबर जर इन्क्रीज झाला तर काय होईल, ऑक्सिडेशन. हे तुम्हाला 10वी मध्ये झालेलं आहे. ओके, आता हे जे टोलन्स रिएजंटची टेस्ट आहे ते अलिफॅटिक अल्डिहाइड दाखवतात. ओके, अलिफॅटिक अल्डिहाइड टोलन्स टेस्ट दाखवतात प्लस अरोमॅटिक अल्डिहाइड गिव्ह ऑल्सो टोलन्स टेस्ट. अरोमॅटिक अल्डिहाइड जे असतील, ओके, अरोमॅटिक अल्डिहाइड तेही काय करतील, टोलन्स टेस्ट प्रेझेंट येईल त्याच्यामध्ये पण. ओके, ते पण काय करतात, टोलन्स टेस्ट दाखवतात अरोमॅटिक अल्डिहाइड. प्लस अलिफॅटिक अल्डिहाइड जे असतील तेही टोलन्स टेस्ट दाखवतात. ओके, फक्त काय दाखवत नाही, कीटोन टोलन्स टेस्ट दाखवत नाहीत. ओके, म्हणजे ही जी टेस्ट आहे टोलन्स टेस्ट और सिल्वर मिरर टेस्ट ही फक्त अल्डिहाइड साठी आहे, कीटोन साठी नाहीये. ओके, म्हणजे तुम्ही ते अल्डिहाइड साठी ही टेस्ट करू शकता. म्हणजे तुम्ही अल्डिहाइड घेणार आहात, टोलन्स रिएजंट घेणार आहात आणि बॉईल जर केलं तर तुम्हाला कार्बोक्सिलेट मिळेल. ओके, आणि सिल्वरचा इथे प्रेसिपिटेट मिळेल ग्रेश ब्लॅक कलरचा. त्यालाच काय म्हणलेलं आहे, सिल्वर मिरर टेस्ट असे म्हटलं आणि अमोनिया बाहेर पडेल. ओके, तर ही झाली सेकंड लॅबोरेटरी टेस्ट फॉर दी अल्डिहाइड. आणि त्यानंतर आपण थर्ड लॅबोरेटरी टेस्ट बघणार आहोत अल्डिहाइड साठी. तर बघा आपण नेक्स्ट लॅबोरेटरी टेस्ट बघणार आहोत फॉर अल्डिहाइड साठी. जी नेक्स्ट लॅबोरेटरी टेस्ट आहे थर्ड टेस्ट, फेलिंग टेस्ट. ओके, आता याच्यामध्ये आपण जो रिएजंट यूज करणार आहोत फेलिंग ए. ओके, फेलिंग ए प्लस फेलिंग बी हा रिएजंट आपण तिथे यूज करणार आहोत. आता फेलिंग ए जो रिएजंट आहे त्याच्यामध्ये काय असेल तर ऍक्वियस कॉपर सल्फेट. ओके, आणि ह्याचा जो कलर असेल तर तो ब्ल्यू कलर असेल. ओके, कलर कुठला असेल, ब्ल्यू कलर. आणि फेलिंग बी जो रिएजंट आहे, ओके, त्याला काय, त्याच्यामध्ये काय असेल तर सोडियम पोटॅशियम टार्टारेट. ओके, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. आता जे टार्टारिक ऍसिड आहे तुम्हाला माहिती आहे, टार्टारिक ऍसिड हे असं असतं COH, इथे COH, हिअर OH, हिअर OH, H अँड H. हे काय आहे, टार्टारिक ऍसिड आहे. इथला तुम्ही H काढा, इथे सोडियम टाका. ओके, इथला एक हायड्रोजन काढा आणि इथे तुम्ही पोटॅशियम टाका. सो काय झालं, हे सोडियम पोटॅशियम टार्टारेट. ओके, हे ऍक्च्युली सॉल्ट आहे किंवा टार्टारेट म्हणलं तरी चालेल. ओके, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. आणि इथे बघा फेलिंग ए जो रिएजंट आहे त्याच्यामध्ये काय असेल, ऍक्वियस कॉपर सल्फेट आणि त्याचा कलर कसा असेल तर ब्ल्यू कलर असेल. आता फेलिंग ए आणि फेलिंग बी मध्ये काय असेल तर सोडियम पोटॅशियम टार्टारेट. आता फेलिंग ए रिएजंट जो आहे आणि फेलिंग बी रिएजंट जर दोन्ही कंबाईन केले, ओके, फेलिंग ए प्लस फेलिंग बी जर तुम्ही कंबाईन केले तर तुम्हाला Cu2 प्लस आयन मिळेल. ओके, Cu2 प्लस आयन मिळेल आणि तो तुम्ही तिथे यूज करणार आहात. आता ऍक्च्युअल रिॲक्शन कशी होते ते मी तुम्हाला दाखवते. बघा इथे आपण ऍक्च्युअल रिॲक्शन, आता इथे आपण अल्डिहाइड घेणार आहोत, RC डबल बॉन्ड OH. दिस इज अल्डिहाइड, यू नो, दिस इज अल्डिहाइड. ओके, आता अल्डिहाइड इथे तुम्ही काय करणार, Cu2 प्लस, ओके, Cu2 प्लस आयन. ओके, फेलिंग ए प्लस फेलिंग बी जे रिएजंट आहे ते दोन्ही कंबाईन केले तुम्हाला Cu2 प्लस आयन मिळेल. ओके, प्लस OH मायनस. तुम्ही अल्कलाइन मीडियम मध्ये ही रिॲक्शन करणार आणि हे दोन्हीला काय म्हणणार तुम्ही, ते फेलिंग रिएजंट. ओके, फेलिंग रिएजंट. आता हे जर तुम्ही बॉईल केलं, ओके, हे जर तुम्ही बॉईल केलं तर इथे तुम्हाला काय मिळेल बघा, RC डबल बॉन्ड OO मायनस, RC डबल बॉन्ड OO मायनस प्लस Cu2 प्लस आहे. ओके, तुम्हाला काय मिळेल, इथला एक हायड्रोजन आणि हा OH, H2O बाहेर पडेल प्लस CuO. ओके, Cu ट्वाइस आणि O.
ओके, Cu ट्वाइस O. इथे तुम्हाला प्रेसिपिटेट मिळेल. ओके, आणि हा जो प्रेसिपिटेट त्याचा कलर जो आहे तो ब्रिक रेड पीपीटी मिळेल, म्हणजे ब्रिक रेड कलरचा प्रेसिपिटेट मिळेल. ओके, आणि हा जर तुम्हाला प्रेसिपिटेट मिळाला ब्रिक रेड कलरचा तर तुम्ही काय म्हणणार, दिस इज अल्डिहाइडिक कंपाऊंड. ओके, त्याच्यामध्ये अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप काय आहे, प्रेझेंट आहे. ओके, यावरून तुम्ही ही जी थर्ड लॅबोरेटरी टेस्ट आहे फॉर अल्डिहाइड ती आहे तर फेलिंग टेस्ट. ओके, काय केलं तुम्ही, फेलिंग ए आणि फेलिंग बी रिएजंट घेतला, ते दोन्ही कंबाईन केले, त्यापासून तुम्हाला Cu2 प्लस आयन मिळाला, आणि ही जी रिएक्शन आहे ती तुम्ही अल्कलाइन मीडियम मध्ये करणार आहात. ओके, सो OH मायनस अल्डिहाइड प्लस Cu2 प्लस आणि OH मायनस त्याला फेलिंग रिएजंट बनलेला आहे. आणि हे जर तुम्ही बॉईल केलं तर तुम्हाला इथे काय मिळेल, कार्बॉक्सिलेट आयन मिळेल. ओके, दिस इज ए कार्बॉक्सिलेट आयन, तुम्हाला कार्बॉक्सिलेट आयन मिळेल. आता हा जो अल्डिहाइड आहे तो रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. ओके, तो रिडक्शन करेल. आता इथे बघा, हा जो रिएक्टर मध्ये Cu आहे, कॉपर आहे, त्याचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो +2 आहे. आणि इथे बघा, जो प्रोडक्ट मध्ये जो कॉपर आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे, +1 आहे. ओके, तर इथे काय झालेलं आहे, तुम्हाला मी मागचा जो आपण टोलन्स रिएजंट दाखवला लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड. ओके, टोलन्स रिएजंट, तिथे आपण त्याला सिल्वर मिरर टेस्ट असंही म्हटलेलं आहे, टोलन्स टेस्ट. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, बघा इथे काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन नंबर जर डिक्रीज झाला तर काय होईल, रिडक्शन होईल. इथे बघा, इथे रिएक्टर मध्ये +2 आहे आणि प्रोडक्ट मध्ये +1 झालेला आहे, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालेला आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. ओके, म्हणजे आपण कसं म्हणू शकतो, ऑक्सिडेशन नंबर इज डिक्रीजेस. ओके, सो तिथे काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. आणि जर ऑक्सिडेशन नंबर जर इन्क्रीज झाला तर काय होईल, ऑक्सिडेशन होईल. आता इथे बघा, हा जो अल्डिहाइड आहे तो रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. ओके, म्हणजे इथे रिडक्शन करेल रिएक्शनचं आणि तो स्वतः काय होईल, ऑक्सिडाइज होईल. ओके, आता इथे बघा, C डबल बॉन्ड OH जो आहे त्याचं कन्व्हर्जन C डबल बॉन्ड O मध्ये झालेलं आहे, म्हणजे कार्बॉक्सिलेट आयन मध्ये झालेलं आहे. म्हणजे तो ऍक्च्युअली रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो, तो रिडक्शन करतो आणि तो स्वतः काय होतो, ऑक्सिडेशन, त्याचं काय होतं, स्वतःचं ऑक्सिडेशन होतं. ओके, आता इथे काय होईल, इथे रिएक्शन आपण बॅलन्स करूया. इथे 2 कॉपर घेऊया, इथे Cu ट्वाइस आहे. ओके, सो इथे आपल्याला 2 घ्यावे लागतील. आता हे बघा, ऑक्सिजन किती आहे, तर इथे 2 आहेत, इथे काय आहेत, 1 2 3 आहेत. सो इथे आपण काय करूया, तर 5 करूयात. ओके, 5 जर केलं इथे तर आपल्याला इथे काय करावं लागेल, थ्राइस ऑफ H2O घ्यावं लागेल. आता जर आपण इथे थ्राइस ऑफ H2O घेतलं तर बघा, हे 3 ऑक्सिजन, 3 4 5 आणि 6 झाले. इथे बघा किती झाले, 5. ओके, 5 आणि 1 6. इथे रिएक्शन बॅलन्स झालेली आहे या पद्धतीने. ओके, तर इथे आपण ही फेलिंग टेस्ट आपण बघितली. जर आपल्याला ब्रिक रेड कलरचा जर प्रेसिपिटेट मिळाला तर आपण काय म्हणतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. आता इथे बघा काय होईल, जी फेलिंग टेस्ट जी आहे तर ती अलिफॅटिक अल्डिहाइड काय करतात, फेलिंग टेस्ट दाखवतात. ओके, फर्स्ट वन इज दी अलिफॅटिक अल्डिहाइड जे आहेत, अलिफॅटिक अल्डिहाइड ते फेलिंग टेस्ट दाखवतात. त्यानंतर अरोमॅटिक अल्डिहाइड जे आहेत, अरोमॅटिक अल्डिहाइड फॉर एक्झाम्पल बेन्झाल्डिहाइड, ते काय करतात, फेलिंग टेस्ट दाखवत नाहीत. ओके, सो अरोमॅटिक अल्डिहाइड आर नॉट गिव्ह दी फेलिंग टेस्ट. ओके, त्यानंतर बघा, कीटोन जे आहे ते कीटोन दाखवत नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आपण ही जी ह्या ज्या लॅबोरेटरी टेस्ट बघतोय ते फक्त अल्डिहाइड साठी बघतोय. ओके, अल्डिहाइडच्या लॅबोरेटरी टेस्ट बघतोय, कीटोन ह्या टेस्ट दाखवणार नाहीत. म्हणजे आपण जी फर्स्टची टेस्ट बघितली, त्यानंतर आपण टोलन्स टेस्ट बघितली आणि आता आपण बघतोय फेलिंग टेस्ट. ह्या फक्त अल्डिहाइडिक कंपाऊंडसाठी टेस्ट आहेत, कीटोन त्या टेस्ट दाखवत नाहीत. पण इथे बघा, जे अल्फा हायड्रॉक्झिल कीटोन आहेत, अल्फा हायड्रॉक्झिल कीटोन ते फेलिंग टेस्ट दाखवतात. ओके, दिस इज एक्सेप्शनल. इथे काय होईल तर अल्फा हायड्रॉक्झिल कीटोन म्हणजे बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH3. ओके, ऍसिटोन आहे. इथे काय होईल तर टॅटोमेरिझम होईल आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, अल्डिहाइड मध्ये होईल. तर जे अल्फा हायड्रॉक्झिल कीटोन आहेत तर ते काय करतात, फेलिंग टेस्ट दाखवतात. आता जी आपण टोलन्स टेस्ट बघितली ते अलिफॅटिक अल्डिहाइड टोलन्स टेस्ट दाखवत होते, लास्टची जी आपण टेस्ट बघितली.
ओके, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड, टोलन्स टेस्ट, त्यालाच आपण सिल्वर मिरर टेस्ट असंही म्हटलेलं. ओके, तर ते अलिफॅटिक अल्डिहाइड टोलन्स टेस्ट दाखवत होते, अरोमॅटिक अल्डिहाइड ही टोलन्स टेस्ट दाखवत होते, फक्त कीटोन टोलन्स टेस्ट दाखवत नव्हते. आणि जी फेलिंग टेस्ट आहे ती अलिफॅटिक अल्डिहाइड फेलिंग टेस्ट दाखवतात, अरोमॅटिक अल्डिहाइड फेलिंग टेस्ट दाखवत नाहीत, आणि कीटोन पण काय फेलिंग टेस्ट दाखवत नाहीत. पण अल्फा हायड्रॉक्सिल कीटोन जे आहेत ते फेलिंग टेस्ट दाखवतात. ओके, आपण आता टेस्ट फॉर लॅबोरेटरी टेस्ट फॉर आपण कीटोन बघणार आहोत. लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन. ओके, लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन. आता इथे बघा आपण टेस्ट फॉर कीटोन, लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन. आता इथे जो आपण टेस्ट यूज करणार आहोत ओके कीटोन साठी, त्याला आपण असं म्हणलेलं आहे सोडियम नायट्रोक्लोराइड, सोडियम नायट्रोक्लोराइड, सोडियम नायट्रोक्लोराइड. ओके, आता इथे बघा सोडियम नायट्रोक्लोराइड आपण रिएजंट यूज करणार आहोत. तर सोडियम नायट्रोक्लोराइड म्हणजे काय, Na2FeCN5 ओके NO काय आहे, सोडियम नायट्रोक्लोराइड याला म्हटलं जातं. आता इथे काय होईल बघा, कीटोन सपोज मी CH3C डबल बॉन्ड O CH3 ऍसिटोन घेते, दिस इज कीटोन यू नो, आणि ती जी रिॲक्शन आहे ते मी अल्कलाइन मीडियम मध्ये करणार आहे. आता इथे काय होईल, इथला एक हायड्रोजन, आता हा जो हायड्रोजन आहे त्याला अल्फा हायड्रोजन असं म्हणते, आणि हा जो अल्फा हायड्रोजन असतो इथे बघा C डबल बॉन्ड O हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या शेजारचा कार्बनवरचा जो हायड्रोजन असतो त्याला आपण अल्फा हायड्रोजन म्हणतो. तर त्याचं जे नेचर असतं तर ऍसिडिक नेचर असतं. ओके, तो इझिली तिथे काय होतो, बाहेर पडतो. म्हणजे इथला एक हायड्रोजन इथे काय होईल H2. ओके, मी असं लिहिते, इथला एक हायड्रोजन आणि हा OH म्हणजे H2O बाहेर पडेल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल, आणि काय राहील बघा CH3C डबल बॉन्ड O CH2, आणि या कार्बनवरती काय येईल तर निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजे CH3C डबल बॉन्ड O CH2 ओके निगेटिव्ह. तर कार्बेनियन आयन इथे फॉर्म होईल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. आता इथे काय होईल बघा, सोडियम नायट्रोक्लोराइड म्हणजे आपण फक्त इथे FeCN5NO असं लिहिलं तरी चालेल, फक्त इथे काय करा तुम्ही +2 लिहा चार्ज. ओके, इथे सॉरी -2 लिहा, इथे पहिल्या -2. इथे बघा सोडियमचा इथे 2 आहे, तो इथे आपल्याला -2 लिहावं लागेल. सो इथे मी काय करते, आता सोडियम नायट्रोक्लोराइड घेते FeCN5NO. ओके, इथे -2 लिहिते. ओके, -2 इथे कशाबरोबर मी इथे कंबाईन करणार, हा जो कार्बेनियन आयन मिळालेला आहे तुम्हाला त्याच्याबरोबर मी रिॲक्शन करणार, CH3C डबल बॉन्ड O CH2 मायनस. आता इथे काय होईल बघा, सेम ऍज इट इज हे सगळं राहील, FeCN5NO. पुढे कंसात काय लिहिणार तुम्ही, CH3C डबल बॉन्ड O CH2 असं लिहिणार आहात. ओके, आणि इथे कंस पूर्ण होईल, आणि कंसाच्या वरती इथे काय लिहिणार तुम्ही, -3 लिहिणार. ओके, हा -1 आणि हे -2 म्हणजे इथे काय लिहिणार, -3 लिहिणार. ओके, आणि इथे हा जो तुम्हाला प्रेसिपिटंट मिळालेला आहे तो काय असेल तर रेड कलर असेल ह्याचा, आणि ह्याच्यावरून तुम्ही सांगणार की कीटोन काय आहे, ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कीटोन प्रेझेंट आहे. ओके, ही आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन. सोडियम नायट्रोक्लोराइड रिएजंट त्यासाठी तुम्ही यूज करणार आहात. ओके, म्हणजे कीटोन घेणार आणि अल्कलाइन मीडियम मध्ये जर रिॲक्शन केली, NaOH जर ऍड केलं तर तुम्हाला कार्बॅनियन मिळेल, आणि हेच कार्बॅनियन तुम्ही सोडियम नायट्रोक्लोराइड बरोबर रिॲक्ट करणार आणि तुम्हाला रेड कलर मिळेल. ह्यावरून तुम्ही काय सांगणार तर कीटोन प्रेझेंट आहे. आता इथे आपण बघा या व्हिडिओमध्ये लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड आणि कीटोन बघितला, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. ओके.